विद्यार्थी मित्रांनो, बी ए तृतीय वर्षामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बी ए तृतीय वर्ष मराठी ऑप्शनल किंवा ऐच्छिक पेपर 10वा साहित्यशास्त्र या पेपरमध्ये साहित्याचं स्वरूप हे पहिलं प्रकरण आपण पाहत आहोत. या पहिल्या प्रकरणामध्ये पौरात्यांनी सांगितलेलं काव्याचं स्वरूप किंवा भारतीयांनी प्राचीन संस्कृत कवीने सांगितलेलं काव्याचं स्वरूप पाहिलं. त्यानंतर आपण पाश्चात्यांनी सांगितलेली काव्यविषयक कल्पना सांगितली, भारतीयांनी सांगितलेलं काव्याच्या विशेष सांगितले, पाश्चात्यांनी सांगितलेले काव्याचे विशेष सांगितले. यानंतर आपल्याला मराठीतील साहित्य विचार आपल्याला पाहायचा आहे. तो पाहणं मराठी साहित्यातील साहित्य विचार पाहायचा आहे. त्यानंतर आपल्याला साहित्याच्या अनुभवाचे विशेष पाहायचे आहेत. त्याच्यानंतर मात्र या प्रकरणाचा शेवट आपण पाहणार आहोत, तो म्हणजे ललित साहित्य आणि ललितेतर साहित्यातील फरक. अजून 4 तर पिरियड किंवा तासिका आपल्याला याच्यावर लागतील. त्याच्यानंतर आपण दुसरं प्रकरण पाहूया. साहित्य पत्रिकेच्या अभ्यासपत्रिकेमध्ये फक्त 5च प्रकरण अभ्यासाला असल्या कारणानं आपण या संपूर्ण अभ्यासक्रमाचा सविस्तर या सत्रामध्ये विचार करणार आहोत. मराठी साहित्यातील साहित्य विचार आपण पाहत असताना संस्कृत कवीनंतर संत वाङ्मयातील साहित्याचे स्वरूप पाहावे लागेल. नंतर पंडित कवी आणि नंतर आधुनिक साहित्यकाराच्या दृष्टिकोनातून मराठी साहित्याचं स्वरूप आपणाला पाहावं लागेल. कारण भावनेला किंवा भावनेच्या अनुभूतीला काव्यामध्ये खूप महत्त्वपूर्ण स्थान आहे. अमृताशी पैजा जिंकणारी अशी मराठी भाषा संत ज्ञानेश्वरांनी आपल्या ज्ञानेश्वरी या ग्रंथामध्ये लिहिलेली आहे. संत ज्ञानेश्वरांनी वाङ्मयाचा साहित्य असा उल्लेख केलेला आहे. वाङ्मय आणि सारस्वत या 2 शब्दाचाही वापर या ग्रंथामध्ये पाहायला मिळतो. उदाहरणार्थ, यव शरीर जे तपा तयाचे दाविले रूप, आता ऐका निष्पाप वाङ्मय ते. वाङ्मय असा साहित्याचा उल्लेख संत ज्ञानेश्वर या ग्रंथामध्ये करतात. वाणीचा विकार म्हणजे वाङ्मय असं त्यांचं मत आहे. वाणीच्या ठिकाणी कवित्व असेल तो व्यक्ती श्रेष्ठ असतो. कवित्वालाही रसतत्वता असेल तर कवित्व अधिक चांगले व अभिरुची संपन्न होते. रसिकतेमध्ये परतत्वाचा स्पर्श केला तर वाङ्मय उत्कृष्ट होते. संत ज्ञानेश्वर या ग्रंथामध्ये म्हणतात की हे सारस्वताचे गोड, तुम्हीच लाविले जी झाड, तरी अवधानामृते वाढ, शिंपणे कीजी. सारस्वत म्हणजे रसभाव रूपी फुलाने डवरून आलेले झाड होय. ललित गद्य आणि पद्य म्हणजेच सारस्वत. म्हणजेच सारस्वत या शब्दाचा व्यापक अर्थ, खूप मोठा अर्थ त्या ठिकाणी कवी ज्ञानेश्वरांनी, संत ज्ञानेश्वरांनी केलेला आहे. दिशियेचेनी नागरपणे शांतू शृंगाराते जिने, वविया की होती लेणे साहित्याशी. साहित्य सोनियाच्या खाणी असा साहित्याचा उल्लेख संत ज्ञानेश्वर या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतात. कारण साहित्य हे सोनियाच्या खाणी आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. कारण संत ज्ञानेश्वर या ठिकाणी अशा पद्धतीचा उल्लेख करत असताना आपणाला पाहायला मिळतात. आणि याच्यानंतर पाहिलं तर संत तुकारामांनीही खूप सुंदर वर्णन केलं. त्यापेक्षा संत ज्ञानेश्वराची अजून एक ओवी मला आठवते. परतत्व स्पर्शाच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर या परतत्व
आठवत नाही आहे, पण परतत्व स्पर्शो जैसा असं त्यांनी सांगितलेलं आहे. कारण हे शब्द रसभावयुक्त आहेत. साहित्याने ओव्या अलंकृत करावयाच्या असतात. साहित्य सोन्याच्या खाणी आहेत. साहित्य हा शब्दही ज्ञानेश्वरांनी वापरला आणि वाङ्मयही शब्द त्यांनी वापरला. आठवली ओळ. वाचे बर्वे कवित्व, कवित्व बर्वे रसिकत्व, रसिकत्व परतत्व स्पर्शो जैसा. वाचे बर्वे कवित्व, कवित्व बर्वे रसिकत्व, रसिकत्व परतत्व स्पर्शो जैसा. ही रसभावयुक्त वाचन करणं खूप महत्त्वाचं आहे. ज्ञान वाढवण्यासाठी, सखोल ज्ञान अनुभव निर्माण करण्यासाठी अभ्यास पाहिजे, चिंतन पाहिजे, मनन पाहिजे. नुसतं पुस्तकाचंच असून चालणार नाही आहे, व्यवहाराचंही असलं पाहिजे. संपूर्ण चौकस ज्ञान असणं गरजेचं आहे. ही साहित्याची अविरत गोडी, अस्वाद्यता ज्याला म्हणू आपण, ती अस्वाद्यता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. संत तुकारामही म्हणतात, आमाघरी धन शब्दाचीच रत्ने. शब्दधन म्हणजे साहित्य होय, अशी साहित्याची व्याख्या संत तुकारामांनी केलेली आहे. पदबंधाला शोभा आणणारी वस्तू म्हणजे साहित्य असंही ते सांगतात. संत एकनाथ काय म्हणतात, उपकरण किंवा सहभागाने अन्वित झालेली वस्तू म्हणजे साहित्य होय. संत रामदास साहित्वाची भावना म्हणजे साहित्य वय. पुढे चांगल्या कवित्वाची लक्षणे सांगताना धीट, पाठ आणि प्रासादिकता हे प्रकारही रामदासांनी सांगितलेले आहेत. कवी नरेंद्र म्हणतो, शारदेच्या कृपाप्रसादाचे फळ म्हणजे वाङ्मय. संत वाङ्मयात ज्ञानेश्वरादी संत कवीने साहित्य म्हणजे काव्याचे गुणधर्म प्रकट करणारे शास्त्र असा जरी अर्थ व्यक्त केला असला तरी सुद्धा सर्वांनी आपापल्या परीने वाङ्मयाचा विचार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. साहित्य ही सारस्वताची पद्धत होय. सारस्वत म्हणजे अभिजात ललित गद्य पद्य होय असं राजवाडे म्हणतात. काळ आणि अभिरुचीच्या चाळणीतून जे शिल्लक राहते ते साहित्य असंही ते म्हणतात. रामायण, महाभारत, मेघदूत, शाकुंतल, हॅमलेट, वॉर अँड पीस ही काळाने अभिरुचीच्या चाळणीतून शिल्लक राहिलेला आहे. आधुनिक काळातली साहित्याची व्याख्या आपण पाहत आहोत. विकार राजवाड्यांची व्याख्या आपण पाहिली. साहित्य ही सारस्वताची पद्धत होय. एक कॉमन व्याख्या जर पाहिली तर काळ आणि अभिरुचीच्या चाळणीतून जे शिल्लक राहते ते त्याला साहित्य म्हणावं. रामायण, महाभारत काळ आणि अभिरुचीच्या चाळणीतून शिल्लक झालं. मेघदूत असेल, शाकुंतल असेल, हॅमलेट असेल, वॉर अँड पीस असेल, हे सगळं आपणाला त्या काळ आणि अभिरुचीच्या चाळणीतून शिल्लक राहिलेलं आपणाला पाहायला मिळतं. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर म्हणतात, जे स्थल काल निरपेक्षतेने सत्य, ज्ञान आणि निर्भळ आनंद देणारी भाषा म्हणजे काव्य किंवा वाङ्मय. साहित्य म्हणजे काव्यातील शब्दार्थाचं सहित्व भाव होय. ललित लेखन ही प्रतिभावंताची नवनिर्मिती असते. ती प्रतिभावंताची नवनिर्मिती आहे असं म्हणायला काय हरकत नाही आहे. कलाकृती ही कलावंताचं स्वतंत्र जग असते. कलाकृती ही कलावंताचं स्वतंत्र जग असते. साहित्याद्वारे सृष्टीला अंतर्बाह्य सुसंगत ठेवता येत असते. आपल्या मनातील अलौकिक अनुभवाने अक्षर वाङ्मय लाभलेली कलाकृती या साहित्य निर्माण करण्याचे सामर्थ्य कलावंताजवळ असलं पाहिजे. कलावंत वाचक रसिकाला समाधान व आनंद देत असतो अशी साहित्यिक कृती चिरतरून असली पाहिजे. आता आपण नुसती कविता म्हणून पाहणार नाही. आधुनिक मराठी साहित्याचा विचार करत असताना, आजच्या मराठी साहित्याचा विचार करत असताना नुसतं काव्य म्हणजे साहित्य वाङ्मय असं होऊ शकणार नाही आहे. किंवा प्राचीन संस्कृत कवीपासून आधुनिक संत साहित्य असो ना आजचं साहित्य असो, या सगळ्यांनी काव्याची कल्पना, वाङ्मयाची कल्पना, ललित साहित्याची कल्पना व्यक्त करत असताना व्यापक स्वरूपात केलेली आहे. कथा येते, त्याच्यात कविता येते, नाटक, चरित्र, आत्मचरित्र, कादंबरी, ललित गद्य, अन्य प्रकारे येत असताना आपणाला त्याला मध्ये पाहायला मिळतात. साहित्य, मराठीचा साहित्य विचार व्यक्त करत असताना, वाङ्मय विचार व्यक्त करत असताना आपणाला या दृष्टिकोनातून महत्त्वाचा भाग जाणवतो. हेही तितकंच महत्त्वाचं आहे. कारण साहित्य ही निर्भळ आनंद देणारी कल्पना आहे.
साहित्य हे नैतिक मूल्य शिकवते, नैतिक मूल्याची जाण करून देत असते, माणसाला माणूस बनवण्याचा प्रयत्न करत असते. कारण माणसाला जातीमध्ये गुंफत नाही, साहित्य माणसाला जातीत गुंफत नाही. माझी एक कविता आहे, माझी स्वतःची एक कविता आहे जात नावाची. त्या कवितेमध्ये मी असं म्हटलेलं आहे, जातीसाठी माणूस नसतो ना माणसासाठी जात, माणसाने माणूस व्हावे हीच आमची आस, आमची अपेक्षा आहे, आमची इच्छा आहे, आमचा प्रयत्न आहे, आमची व्यापकता आहे की माणसानं माणूस झालं पाहिजे. जातीमध्ये गुंफण्यापेक्षा माणसानं माणूस व्हावं. माणसा इतकी व्यापक कल्पना, प्रेम, आदर, सत्कार, कारुण्य, लय, सगळ्या गोष्टी माणसामध्ये आहेत. परोपकार ज्याला म्हणू, ह्या सगळ्या गोष्टी. मजहब नहीं शिकाता आपस में बैर करना, हिंदी है हम वतन है हिंदोसता हमारा, असं म्हणणारा कवी व्यापक विचार करतो. कवितेच्या दृष्टिकोनातून विचार करतो. एक सुंदर मूल्य देऊन जाणारी कविता आहे, देशप्रेम व्यक्त करत असणार. कारण आम्हाला एकमेकांमध्ये भांडत बसायचं नाही आहे, जातीपातीमध्ये भांडत बसायचं नाही आहे. मजाब नाही शिकाता हे कुठं ईश्वर शिकवत नाही आहे किंवा आमचा आत्मासुद्धा म्हणत नाही आहे. पण भांडण लावणारे वेगळे असतात. साहित्य याला म्हणता येत नाही. साहित्य हे आम्हाला निर्भळ आनंद देते, त्याबरोबर उपदेश देतं, नैतिक मूल्याची जाणीव करून देत असते, माणसाला माणूस म्हणून घडवण्याचा प्रयत्न करत असते, हिंसा यापासून दूर राहते, दया, उपकार, परोपकार ज्याला म्हणू आपण, ते शिकवण्याचा प्रयत्न करत असते. म्हणून कारण माणसाच्या जीवनामध्ये आपण पाहिलं तर सतत जीवनाचा एक तुकडा म्हणजे साहित्य नसून तर जीवनाच्या वेचलेल्या तुकडामध्ये अंतर्बाह्य सुसंगती असते, ते साहित्य. जीवनाचा एक तुकडा म्हणजे साहित्य असं म्हणता येणार नाही. कारण हत्तीचा दृष्टांत आपण पाहिलं, आंधळे एका गावामध्ये एक हत्ती येतो आणि आंधळे जण सगळे आंधळे 5-6 आंधळे असतात आणि हत्तीला पाहण्यासाठी जातात. प्रत्येकजण हत्तीला चाचपून पाहणं, आंधळे असल्या कारणाने ते चाचपून पाहतात. कुणाच्या हातामध्ये पाय लागतो, कुणाच्या हातामध्ये शेपटी लागते, कुणाच्या हातामध्ये कान लागतं, पाठ, पोट, अशा पद्धतीनं हत्तीचे सगळे अवयव, सोंड लागतात. प्रत्येकजण त्या अवयवावर हत्ती कसा आहे याचा शोध घेत असतो. कोणी हत्ती खांबासारखा, कोणी हत्ती सुपासारखा, कोणी हत्ती मुसळासारखा, कोणी हत्ती भिंतीसारखा, कोणी हत्ती खराट्यासारखा असं म्हणतो. कारण का, जैशी दृष्टी तशा पद्धतीचं अंतर्बाह्य जीवन कशा पद्धतीचं आहे यांनी सांगितलेलं आहे. जीवनाचा एक तुकडा म्हणजे साहित्य नाही, सगळे तुकडे मिळून साहित्य, संपूर्ण हत्ती मिळून साहित्य, हे ईश्वराचं रूप स्वरूप त्या तिकून पाहायला मिळतं. अद्वैत्व शक्ती ज्याला म्हणतो, सुसंगती, चैतन्य दृष्टी ज्याला म्हणावी, घटनाची संगतवा जुळणी म्हणजे साहित्य. कारण कादंबरीमध्ये एक कथा आली म्हणजे कादंबरी होऊ शकत नाही, नाटकामध्ये नुसती कथा आहे म्हणजे पात्र होऊ शकत नाही, नाही जमणार. नाटकामध्ये रंगमंच असावा लागतो, पात्र असावी लागतात, संवाद असावी लागते, भाषा असावी लागते, नेपथ्य असलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी, आणि ऐकणारे रसिकसुद्धा असले पाहिजे. पण ही सगळी घटनाची सुसंगतवार जुळणी, एक प्रकारचा अंतर्गत लय, अंतर्बाह्य सुसंगती ज्या साहित्यामध्ये असेल तेच खरे साहित्य असते. साहित्य ही एक व्यापक कल्पना आहे. श्रेष्ठ साहित्याला काळाची दिशा बंधने नसतात. श्रेष्ठ कलाकृतीचा शोध पूर्ण होत नाही. प्रत्येक वाचनागणित अनेक नवनवीन संदर्भ त्याला जाणतात. साहित्य हे संदर्भसूचक असतं, व्यक्तिनिष्ठ, प्रतिभानिर्मित, कल्पनानिर्मित, भावनिष्ठ असतं. यामध्ये एक प्रकारची सुसंगती असते. साहित्य अर्थपूर्ण असते, अर्थाच्या भिन्न भिन्न छटा साहित्यातून जाणवतात. कारण साहित्याला काळाचे बंधनं नसतात. उदाहरणार्थ, आता विश्वात्मके देणे येणे वागेज्ञ तोषावे, तू शूण मज द्यावे पसाय दाणे. कारण हे संत ज्ञानेश्वरांनी एकट्यासाठी मागितले का, सगळ्या जगामध्ये सांगितले की आता सुख, शांती आणि समृद्धी दे. कारण हे एकट्यासाठी नाही, प्रत्येक मानवजातीला, सगळ्या जगाला. कारण साने गुरुजी म्हणूनच सांगतात, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. जगामध्ये प्रेम भावना निर्माण करण्याचा प्रयत्न. कारण साहित्य, कारण नाहीतर आपण आज
हॅमलेट, ऑथेलो, रस्किन किंवा शेक्सपियर, अजून मोठे मोठे टॉलस्टॉय, हे कवी, पाश्चात्य कवी वाचलेच नसते, लेखक वाचलेच नसते, त्यांची नाटकं वाचलीच नसते. टू बी ऑर नॉट टू बी, दॅट इज क्वेश्चन. ही हॅमलेटची कल्पना आपणाला आज आपण अभ्यासली नसती, जाणवली नसती. जगावं का मरावं काय कळत नाही, ही द्विधा मनस्थिती ही निर्माण केली पाहायला मिळते. हॅमलेटमधून आपणाला पाहायला मिळते ती. शेक्सपियरचं हॅमलेटही तितकंच महत्त्वाचं आहे. आपली रामायण महाभारतासारखी महाकाव्ये जगाच्या अनेक भाषेमध्ये भाषांतरित झालेली आपणाला पाहायला मिळतात. का? साहित्याला काळाची दिशेची बंधने नसतात, देशाचीही बंधने नसतात. विश्वात्मक असतं साहित्य. हे संपूर्ण साहित्य विश्वात्मक असतं. प्रत्येक वाचनागणित साहित्याचा नवा संदर्भ जाणवायला लागतो. आत्ता मृत्युंजय कादंबरी कर्णावरची वाचली तर दुसऱ्या वेळा दुसराच अर्थ निघतो. स्वामी रणजित देसाईची कादंबरी वाचा, झाडझडती विश्वास पाटलांची कादंबरी वाचा, प्रत्येक कादंबरी ययाती वि स खांडेकरांची कादंबरी वाचा. आजच्या काळातल्या आधुनिक कादंबऱ्या जर वाचल्या तरी किंवा कविता संग्रह जर वाचले तर प्रत्येक वाचनागणित एक नवा संदर्भ, एक नवा आशय, एक नवा दृष्टिकोन, एक संदर्भ सूचकता साहित्यामधून जाणवतं. म्हणून साहित्य ही प्रतिभानिर्मिती असते. ती एका व्यक्तीची असते. सुरुवातीला ती व्यक्तिनिष्ठ असते, पण पुन्हा ती व्यापक रूप धारण करते. बहिणाबाई चौधरी ही बहिणाबाई चौधरींना अकाली वैधव्य प्राप्त झालं. त्याने अनेक कविता लिहिल्या. त्या कविता तिच्या एकटीच्या नाही आहेत, त्या तिने एकटीनं लिहिलेल्या आहेत. फक्त त्या जेव्हा शब्दरूपानं प्रकाशित झाल्या तेव्हा त्या संपूर्ण जगातील विधवा स्त्रियांचं दुःख व्यक्त करणाऱ्या होतात. प्रत्येक विधवेचं दुःख, तिचं जे दुःख आहे ते प्रत्येक विधवेचं दुःख आहे, त्यातून ते जाणवतं. इतकंच नाही आहे, तिच्या कवितेचा आशय आणि संदर्भ सगळ्या जगाला खूप मोठा मार्मिक आहे. नुसता विधवेचाच विचार नाही करता येणार आपल्याला. मन नावाची कविता जर बहिणाबाई चौधरीची आपण पाहिली तर एका मानसशास्त्रज्ञाला जमणार नाही तितकं मन तिने एका कवितेमध्ये शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मनाचे कानीकोपरे, मनाचे धागेदोरे, मनाचे विचार, मनाचं रूप स्वरूप आणि इतकं व्यापक रूप मनाचं तिने खूप सुंदर पद्धतीने चित्रित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मन ओढाय ओढाय उभ्या पिकातलं ढोर, किती हाकला हाकला फिर इति पिकावर, मन झरी झरी त्याचं न्यार रे तंतर, अरे विचू साप बरा त्याले उतार म्हणतार. मन केवड केवड जसा काकसाचा दाणा, मन केवड केवड आभायात भीमायना. माणसाचं मन देवानं कसं मन दिलं, जसं की देवाला दिवसा स्वप्न पडलं की काय असं वाटायला लागतं. म्हणजे ही मनाची कल्पना मानसशास्त्राला आणून शब्दबद्ध करता आली नाही. एका कवितेमध्ये शब्दबद्ध करण्याचं सामर्थ्य, किती मोठा व्यापक विचार. एका महान मानसशास्त्रज्ञ म्हटलं तरी बहिणाबाई चौधरीला हरकत नाही. कारण निरक्षर असून साक्षराला लाजवणारी कविता लिहिणारी बहिणाबाई चौधरी स्वतः ज्ञानाचं, व्यवहाराचं एक विद्यापीठ होत्या. म्हणून साहित्य हे कशा पद्धतीचं आहे. श्रेष्ठ साहित्याला काळाची, दिशेची, भाषेची बंधने नसतात, त्याला संदर्भ सूचकता असतात. वाल कुलकर्णी म्हणतात, ललित साहित्याची प्रकृती सांगत असताना साहित्याची ही परिपूर्ण एकसंग, एक सूचक आणि अपरिहार्य असतं. साहित्यकृती, साहित्य ही व्यक्तिमनाने साधलेली, एका अन्नाने साधारण अनुभवाची निर्मिती असते. अनेकातून एकत्व प्रकट करणे ही ललित कलाकृतीची प्रकृती आहे. विस्कळीतपणा, विकेंद्रितपणा, शैथिल्य हा ललित कला प्रकृतीचा धर्म नव्हे. एका चित्रावलीतून सहजगत्या प्रकट होणाऱ्या, अंतर्बाह्य सुसंगत असलेल्या व संपूर्ण स्वयंपूर्ण असलेल्या एका एकसंग अनुभव चित्राच्या अनेक पाकळ्यातून उमलणाऱ्या एका लक्षणीय अनुभव पुष्पाचे ललित कलाकृती दर्शन घडवीत असते. फुलाच्या विविध पाकळ्या म्हणजे साहित्य नाही आहे. संपूर्ण पाकळ्या मिळून जे सुगंध देणारं फूल, सुगंध दरवळणारं फूल जे बनतं त्याला साहित्य म्हटलं पाहिजे. प्रत्येक साहित्यकृती ही स्वतःचा असा आकृतिबंध साधत असते. तिच्याद्वारे होणाऱ्या जीवनानुभवाचे अगदी अपरिहार्यपणे चित्रण आपणाला पाहायला मिळत असतं. हेही तितकंच महत्त्वाचं आहे. कलावंताला दोन मने असतात.
कारण कलावंत हे सगळं निर्मिती करत असतो. सौंदर्य सिद्धीच्या त्रिकाल बाधित नियमाचं पालन साहित्यकार करत असतो. कल्पनाशक्तीकडून साहित्य निर्मिती होत असते. तिचा सौंदर्य सिद्धी हा एक धर्मच असतो. नवनिर्मितीबाबतचे कार्य सौंदर्य सिद्धीबाबतच्या अंगभूत औचित्य विचाराला धरूनच चालत असते. म्हणूनच स्वरूप अभिव्यक्ती आपले लक्ष वेधून घेत असते. कलावंताला दोन मने असतात. एक स्वतःचं मन असतं आणि दुसरं साहित्यातून व्यक्त होणारं मन असतं. एका व्यक्तिमनाने नव्याने निर्मिलेली अपार अनुभवसृष्टी आपल्यासमोर असते. जेव्हा तो कविता, कथा, कादंबरी लिहित असतो तेव्हा त्याला त्याचं स्वतःचं घर, दार, व्यवहार सगळं तो विसरून गेलेला असतो आणि नवं जग निर्माण करत असतो तो. आणि म्हणूनच कलावंताची निर्मिती ही त्या दृष्टिकोनातून महत्त्वाची आहे असं म्हणायला काय हरकत नाही आहे. कारण आपण विकार राजवाडे, कोल्हटकर ह्या सगळ्या व्याख्या पाहिलेल्या नाही आहेत आणि कलावंताच्या मनाचा विचार आपण करत आहोत. कलावंताला जी दोन मने असतात ती दोन मने साहित्यकृती निर्माण करत असताना एक मन मात्र संपूर्ण कलाकृतीची निर्मिती करत असतं. त्यावेळेला स्वतःचं घर, दार, व्यवहार, नोकरी सगळं तो विसरलेला असतो आणि त्यावेळेला फक्त आपली एक नवे जग निर्माण करण्याची प्रक्रिया कविता, कथा, कादंबरीच्या माध्यमातून निर्माण करत असतो. आणि हे सगळं आपणाला सुंदर रीतीनं पाहायचं असेल तर साहित्य हे कलाकृतीची आंतरव्यवस्था निर्माण करतं. अनन्य साधारणत्व, एकमेकाद्वितीयत्व, अनकलनीयत्व या तीन गोष्टीचा विचार ललित कलाकृतीच्या संघटनेविषयी करावा लागतो. ललित साहित्याचं लेखन व्यक्तिनिष्ठ, प्रतिभानिर्मित, कल्पनानिर्मित आणि भावनिष्ठ असते. एक प्रकारची ती सुसंगती असते. अशा पद्धतीनं या साहित्याचा विचार करत असताना ललित वाङ्मयाजवळ मनाची श्रीमंती असते. त्यातून आत्माविष्कार होतो. आनंद देणारी अशी गोड कला ललित साहित्य ही असते. तसेच भावनाप्रधान अशी चराचराला व्यापून टाकणारी, सूर्यप्रकाशासारखी विशाल रूप धारण करणारी ललित साहित्यकृती ही जिज्ञासापूर्ती करत असते. काहीतरी सुचवत असते, काहीतरी देण्याचा प्रयत्न करत असते. मग मूल्य देत असेल, जगण्याची किमया देत असेल किंवा अन्य काही देण्याचा प्रयत्न करत असेल. कारण साहित्य, ललित साहित्याची प्रकृती स्पष्ट करून बेडेकर म्हणतात की साहित्याचं स्वरूप स्पष्ट करताना असे म्हटले आहे की साहित्यात खूपच विविधता असते. साहित्य हे चोखंदळ कलात्मक दृष्टीने निर्माण केलेले असते. त्यामुळे करमणूक ही साहित्यातून होते. पण जीवनाच्या गंभीर प्रश्नावर प्रकाश टाकणाऱ्या साहित्याचीही गरज असते. नीतिपाठ, अर्थाभिनिवेश, प्रचारकी बाणा, दुर्बोधता, मनोविश्लेषण या गोष्टी साहित्यात नसाव्यात असे बेडेकर म्हणतात. पुढे ते म्हणतात, साहित्याने जर आजच्या मानवी प्रत्यक्षाला प्रामाणिक व उत्कृष्ट तऱ्हेने चित्रित केले, भय व प्रेषितपणाचा आव बाजूला टाकून दिला आणि वादाची अवडंबरे बाजूला सारली तर मग अशा साहित्याकडून मनोरंजनही होईल आणि जीवनाचा अर्थही आपल्याला पाहायला मिळेल. साहित्य हे जीवनाचं मार्मिक रूप असतं. वाटेत जीवनाच्या काटेच फार होते, हळुवार वेदनांचे हळुवार वार होते. साहित्यातून जीवनाचा व्यापक अर्थ आपल्याला पाहायला मिळतो, मूल्य आपल्याला पाहायला मिळतात. नाहीतर नारायण सूर्य म्हटलेच नसते, रोजच्या रोटीचा सवाल रोजचाच आहे. कधी फाटका बाहेर आहे, कधी फाटका आत आहे. कामगार आहे, मी तळपती तलवार आहे. सारस्वतानो थोडासा गुन्हा करणार आहे. कारण साहित्य अशा पद्धतीचं आहे. विषाद, कारण प्रत्येकाने साहित्य निर्मिती केली. जीवनवादातून साहित्य निर्मिती महत्त्वाची आहे असं काही जणांचं महत्त्व आहे. काही कलेच्या दृष्टिकोनातून साहित्याकडे पाहत असतात. दोन्ही वाद आहेत, पण दोन्ही दृष्टीने ते महत्त्वाचं आहे. साहित्य ही निखळ आनंद आणि मनोरंजनही देते आणि साहित्यातून उपदेशही होतं, नीतितत्वही जाणवायला लागतं. हेही तितकंच महत्त्वाचं आहे. कारण माझी एक चारवळी आहे, जाता जाता मी ती सांगतो आणि साहित्यातून कोणता अर्थ व्यक्त होतो तेही आपण पाहिलेलं आहे. संदर्भसूचकता आणि एक सेंद्रियत्वता, एक संगत्व हे साहित्याचे विषय असं आपण पाहिले. मी माझी चारवळी सांगतो आणि या ठिकाणी मराठी साहित्यातील साहित्य विचार हा भाग संपला असं मी म्हणतो. कारण माझी चारवळी अशी आहे, अंधाराने एकदा प्रकाशाला सांगितले. अंधार काय सांगतो? रात्र. अंधार म्हणजे रात्र, प्रकाश म्हणजे दिवस. अंधारानं प्रकाशाला म्हणजे दिवसानं रात्रीला असं म्हटलेलं आहे की लवकर आटप, मला पृथ्वीवर यायचं आहे.
हे पृथ्वीवर मला यायचं आहे, लवकर आटप. तर अंधार असं म्हणतो, घाई कशाला करतोस, घाई कशाला करतो. सॉरी, प्रकाश म्हणतो की घाई कशाला करतोस, इथे दिवसाचा अंधार आहे. कारण अशा पद्धतीनं जर साहित्याचा विचार केला तर अंधार प्रकाशाला काय म्हणतो की लवकर आटप, मला पृथ्वीवर यायचं. प्रकाश अंधाराला म्हणतो की लवकर आटप, मला पृथ्वीवर यायचं आहे. कारण प्रकाश अंधाराला म्हणतो की लवकर आटप, मला आता रात्र संपव लवकर आणि मला आता दिवस करायचा आहे, उजडायचा आहे. तर घाई कशाला करतोस, इथं दिवसाचा अंधार आहे असं त्याने म्हटलेलं आहे. म्हणजे इथं रात्रीनं म्हटलेलं आहे की इथं काय प्रकाशानं रात्रीला म्हटले की इथं दिवसाचा अंधार आहे, घाबरायची काय गरज नाही. इथं दिवसा लोक चोऱ्या करतात, दिवसा लोक लुबाडे करतात, दिवसा एकमेकाला लुटतात, खुर्ची खालून पैसे मागवतात, सगळं दिवसा चाललेलं आहे. इथं बलात्कार, लुटारोपण ह्या सगळ्या गोष्टी तिथल्या तिथं चालत असतात असं त्यांनी सांगितलेलं आहे. इथं हा भाग संपलेला आहे. आपण इथं थांबू. धन्यवाद. BA तृतीय वर्षातील मराठी साहित्यातील साहित्य विचार इथं आपण संपला म्हणायला काय हरकत नाही. विद्यार्थी मित्रांनो, घरी राहा, सुरक्षित राहा, चांगले राहा आणि मन लावून अभ्यास करा. धन्यवाद.